तर आम्ही तारखेसाठी लढत होतो. कर्जमाफीची तारीख सुद्धा आणलेली आहे. जय महाराष्ट्र सोबत बोलताना बच्चू कडू हे भावूक झाले. सरकारने दगाफटका केल्यास गप्प बसणार नाही असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. पाहूयात. आपल्यासोबत प्रहारचे नेते, शेतकरी नेते बच्चू कडू आहेत. भाऊ, काय सांगाल? आपण बघितलं असेल तर नायक पिक्चरमध्ये अनिल कपूरला पाहत होते. आज 21व्या शतकामध्ये आम्ही बच्चू कडूला पाहत आहोत. ज्या पद्धतीने बच्चू कडू उभे आहेत, एका अर्थाने शेतकऱ्याच्या हितासाठी आपण निर्णय घेऊन आलेला आहात. काय भावना आहे तुमची? खरं तर सरकारचं आभार मानायला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्यांचं, नेत्यांचं. मला एक सांगा, आम्ही तारखेसाठी लढत होते. जे सरकार मुकरत होती, वारंवार आम्हाला सतावत होती, लोकांना कुठेतरी खोटं बोलत होती का कर्जमाफी योग्य वेळी करू. आता योग्य वेळ जाण्यासाठी आम्ही गेलो होतो. आम्ही सांगत होतो का हीच योग्य वेळ आहे, याच्याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि तुम्हाला तारीख द्यावंच लागेल. तारीखही दिली, कर्जमाफीची घोषणा पण केली. हे जे बंधन आहे हे हिरवा आहे, हरित क्रांतीचं प्रतीक आहे ते. आणि जेव्हा बँकेत पहिल्यांदा खात्यात पैसे पडून सरकार शेतकऱ्याच्या, तेव्हा त्या माऊलीच्या घरी जाऊनच सोडन. आणि नाही झालं तर ह्या रंग बदललेला असेल, तो रक्ताचा रंग असेल, लाल रंग असेल. सांगतो हे होते आपल्यासोबत बच्चू कडू. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.